गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत करते. तर आपली आता गावाकडच्या व्लॉग्सची सीरीज चालू आहे. तुम्ही या अगोदरचे गावाकडचे व्लॉग्स पाहिले नसतील तर ते नक्की जाऊन चेकआउट करा आणि सुरू करूयात आपण आजच्या व्हिडिओला. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या गावाकडच्या घरासमोरील छोटीशी बाग. तर आमचं हे घर शेतामध्ये आहे, चारी बाजूने शेत आहे आणि मध्ये घर आहे. एंट्री करता सुरुवातीला ही झाडं आहेत जी तुम्ही आत्ता पाहिली, 2 आंब्याची झाडं आणि हे आहे चेरीचं झाड. आम्ही गावाकडे याला चेरी बोलतो. तर तुम्ही काय बोलता हे मला कमेंट करून नक्की सांगा. या खायला खूप गोड लागतात. हे असं काहीसं आहे. तुम्ही सुद्धा खाल्ल्या आहेत का या चेरीज लहान असताना? आणि इथे आहे आमची पेरूची बाग. त्यानंतर हे आहे लिंबाचे झाड. इथे छोटंसं आंब्याचं झाड सुद्धा आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये जास्त करून आंब्याची झाडं, लिंबाची झाडं आणि वांग्याची रोपं पाहायला मिळतील. तर हे आहे चिकूचं झाड. बरीचशी फळांची झाडं ही आमच्या अंगणातच लावलेली आहेत, त्यामुळे आम्हाला घरची ताजी ताजी फळं खायला मिळतात. जी ताजी फळं खाण्यासाठी आपण शहरात जास्त पैसे देतो, तर गावाकडेही आपल्याला मोफत ताजी फळं बिना रसायनाची मिळतात. आणि हे पहा, हे आहे वांग्याचं झाड. गावाकडे एक गोष्ट मात्र छान असते. दारासमोर जी झाडं असतात तिथून ताजी ताजी फळं आणि भाज्या आपल्याला रोज खायला मिळतात. तर हे सुद्धा एक वांग्याचंच रोप आहे. आणि हे पहा, हे बेलाचं सुंदर असं झाड आहे. आणि झाडाच्या खाली तुम्ही बघा आता इथे की छोटीशी पिंड आणि नंदी ठेवला आहे. ते खूप छान वाटतंय पाहायला. आणि ही काही शोची झाडं. आणि हे सुद्धा माझ्या आवडीचं फळ आहे, अंजीर. खूप गोड आहेत, अप्रतिम आहेत या झाडाची अंजीरची टेस्ट. रोज 4-5 पिकलेले अंजीर आम्हाला खायला मिळतात गावाकडे आल्यानंतर. आता पाहूयात आपण अजून कोणती कोणती झाडे आहेत पुढे. तर हे सुद्धा आहे परत एक वांग्याचं झाड. आणि हे अंजीर इकडून पण बघा तुम्ही, किती छान, किती अंजीर लागलेत या झाडाला. पूर्ण झाड गच्च भरलं आहे अंजीरने. आणि माझ्या घरच्यांनी ही बाग व्यवस्थित मेंटेन सुद्धा ठेवली आहे. आणि ही अळूची पानं ही सुद्धा आम्ही गेल्यानंतर आवर्जून अळूच्या वड्या केल्या जातात खाण्यासाठी. चलो पुढे जाऊयात आणि पाहूयात आपण अजून कोणती कोणती झाडं आहेत. तर हे नारळाचं झाड. नारळाची सुद्धा भरपूर झाडं तुम्हाला पाहायला मिळतील. आणि गावाकडे नारळाच्या झाडांशिवाय गावच्या घराला शोभा नाही. तर हे छोटंसं नारळाचं झाड आहे. इथे पुन्हा एक आंब्याचं रोपटं आहे. आणि हे पहा, माझा थोडा इथे ड्रामा चालू आहे. सनसेटचा टायमिंग आहे आणि सीन खूप सुंदर दिसत होता, त्यामुळे मी थोडीशी ॲक्टिंग पण करून घेतली. आणि तुळशीच्या मंजुळा, ज्या मी नेहमी विसरते, तुळशीची रोपं आणि तुळशीच्या मंजुळा घ्यायच्या.
आणि इथे पुन्हा एकदा आंब्याचं झाड आणि छोटूशा कैऱ्या लागलेल्या आहेत या छोट्याशा आंब्याच्या झाडाला. आणि ह्या शेंगा कशाच्या आहेत मी तुम्हाला आत्ता व्हिडिओमध्ये दाखवल्या, तर कमेंट करून मला नक्की सांगा. हे आहे पेरूचं रोपटं. आणि इथून गावाकडून जाताना मी बरीचशी रोपं आणि बरीचशे कटिंग्स जाताना घेऊन जाणार आहे. ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल, तर येणारा पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि इथे बघा पुन्हा एकदा माझा अजून एक ड्रामा. हे आहे जास्वंदाचं झाड. तुम्हाला माहितीच असेल पण तरीही मी सांगतेय. इथे माझं थोडंसं फुटेज घेणं चालू आहे, कारण आता माझाच व्हिडिओ आहे म्हटल्यावरती मला थोडंसं ॲक्टिंग करणं पण गरजेचं आहे. हे पहा पुन्हा एकदा वांग्याचं झाड आहे. आणि हे कशाचं झाड आहे मला आता सांगता येत नाहीये. पुन्हा एकदा तुम्ही पाहत आहात नारळाचं झाड आणि हे आहे गुलाबाचं झाड. तर याच त्या शेंगा आहेत ज्या मी घेतल्या आहेत. तर सांगा कोणत्या आहेत या झाडाचं नाव सांगा, या वेलाचं नाव सांगा मला, कोणता वेल आहे. घरचीच झाडं असल्यामुळे मी हावऱ्यासारख्या त्या शेंगा तोडल्या आणि पटकन जाऊन बॅगमध्ये ठेवून दिल्या. तर इथे पुन्हा एकदा लिंबाचं झाड. आणि पुन्हा एकदा वांग्याचं झाड. ही वांग्याची झाडं बघूनच आता माझं पोट भरलंय आणि मला नाही वाटत पुढचे 15 दिवस मी वांग्याची भाजी खाईल म्हणून. हे पुन्हा एकदा हे सुद्धा आहे एका वेगळ्या जातीचं वांग्याचं झाड. तर आपल्या आजच्या व्लॉगमध्ये मी किती वेळा वांग्याचं झाड बोललीये हे मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा एकदा जास्वंद. अगोदर पाहिला तो व्हाईट कलरचा होता आणि आता हा रेड कलरचा आहे. आणि हे थोडंसं ब्रह्मकमळ पिवळं पडलंय आपलं, उन्हामुळे की कशामुळे माहिती नाहीये. आणि हा मोगरा फुललेला आहे. माझंही आयुष्य असंच फुललेलं बहरत जावं अशी मी प्रार्थना करतेय सूर्यदेवताकडे. संध्याकाळच्या सूर्यास्ताच्या वेळी फुलांचा सुगंध घेऊन मी पुढच्या वाटचालीसाठी चाललीये. चला आता पुढे बघूयात आपण काय आहे ते. पुढे पुन्हा एकदा तुम्हाला दिसते इकडे पेरूची बाग. आणि हे पेरू सुद्धा आता काढायला आले आहेत. याचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला नक्की पाहायला मिळेल की आम्ही पेरू तोडले आहेत, त्याच्यानंतर त्याची पुढची प्रोसेस काय असते पेरू तोडल्यानंतरची, तर तो सुद्धा व्हिडिओ पाहायला विसरू नका. चला पुढे चला, पटपट चला. व्हिडिओ जास्त मोठा करायचा नाही आपल्याला, तर पुन्हा एकदा थोडंसं फुटेज खात मी थांबलेली आहे. चला नमस्कार. चला हां, इथे आम्हाला दिसलं आहे नारळाचं झाड आता. आणि मी खूप थकलेली आहे फुटेज खाऊन, तर बसते आता थोडीशी. थोडीशी शायनिंग मारल्यानंतर व्हिडिओग्राफरने मला उठवलेलं आहे की उठा आणि पुढचं शूटिंगला सुरुवात करा. तर इथे पुन्हा एकदा लिंबाचं झाड आहे. आणि हे बघा, हे माझ्या उंचीला मिळतळ जुळतं झाड आहे. तर कोणतं आहे हे झाड? शेवग्याच्या शेंगा. चला झूम करून बघा शेवग्याच्या शेंगा, तुम्ही जर झाड बघितलं नसेल तर. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.